गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेने जो एक दिवसाचा ग्राम स्वच्छतेसाठी कार्यशाळा ठेवली, या कार्यशाळेला आम्हाला बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल जिल्हा परिषदेचे मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमासाठी सीओ साहेब, त्यांचे सर्व सहकारी, गावागावातून आलेले सरपंच सदस्य, ग्रामसेवक आणि विशेष करून आपल्या आरोग्य खात्याचे डॉक्टर साहेब खास तुमच्यासाठी, तुम्हाला भेटायसाठी, तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मुद्दाम होऊन आले, त्यांचे मी मनापासून आभार मानतो। बऱ्याच जणांना माझं गाव पाहिलं असन, नाव माहीत असन, ऐकलं असन, साहेबांनी सांगितले तसं बऱ्याच जणांना माहीत असन असं मी आशा करतो। ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी एकदा ओळख म्हणून गाव सांगतो। औरंगाबाद जिल्ह्यात, औरंगाबादपासून 10 किलोमीटर औरंगाबाद तालुक्यातच माझं गाव आहे, पाटोदा। 95ला माझी ग्रामपंचायत स्थापन झाली, तेव्हापासून मी तिथं सदस्य म्हणून काम करतो। 25 वर्ष झाले, कधी सरपंच, कधी उपसरपंच, कधी सदस्य। 600 कुटुंबाचं गाव आहे, 3350 लोकसंख्या आहे, त्यामध्ये 1654 पुरुष आहे, 1696 महिला आहे। 3300 एकर गावची जमीन आहे, 100% बागायत आहे, जी 100% कोरडो होती 25 वर्षापूर्वी, आज 100% बागायत आहे। 600 कुटुंबात 24 लाख रुपये टॅक्स जमा होतो, 18 लाख माझा खर्च आहे, 6 लाख रुपये आम्हाला नफा राहतो। शासनाचे आतापर्यंत 22 पुरस्कार गावाला मिळाले, त्यामध्ये 2 राष्ट्रपती पुरस्कार मिळाले। संत गाडगेबाबा अभियानात 28,000 ग्रामपंचायती आहे महाराष्ट्रात, माझं गाव 6 वर्षापूर्वी राज्यात प्रथम आलं। यावर्षी स्मार्ट व्हिलेजमध्ये तालुक्यात आलं, जिल्ह्यात आलं। अनेक पुरस्कार गावाला मिळाले, त्याची रक्कम जवळजवळ 2.25 कोटीच्या घरात आहे, एवढे पुरस्कार गावाला मिळाले। असं काय हे गावामध्ये एवढे पुरस्कार का मिळाले? जे आम्ही आमच्या गावासाठी केलं, साध्या साध्या गोष्टी केल्या, खूप सोप्या सोप्या केल्या, लाखांना लोक येऊन गेले। मला असं वाटतं 7-8 लाख लोकांनी आतापर्यंत गाव येऊन पाहिलं असेल। सगळे पुढारी आले, बरेच अधिकारी आलेत, सीओ साहेब आले, साहेबांनी स्वतः सांगितलं, ट्रेनिंग काळात ते पण आले होते माझ्या इथं। जवळजवळ जेवढे नवीन अधिकारी लागले जाते, हे सगळ्याला कंपल्सरी यावंच लागतं, तिथं पाहते, तिथं अभ्यास करते। पहिले ग्रामविकास मंत्री जयंत पाटील साहेब आले 3 वेळेस, आत्ताचे ग्रामविकास मंत्री पंकजाताई आल्या, धनंजय मुंडे साहेब आले, लोणीकर साहेब आले, मुनगुटीवार साहेब आले, माननीय शरद पवार साहेब आले, आदित्य ठाकरे साहेब आले, आणि एकही पुढारी 50 लाखाच्या खाली वापस गेला नाही। हा हे सत्य आहे सर, सगळ्यांनी पैसे दिले आणि आम्ही एकालाही मागितले नाही, पत्र दिलं नाही, कोणाला निवेदन नाही, कोणाला बोलवलं नाही। आणि एवढे पुढारी आले तर कशाच्या उद्घाटनाला आले नाही, आम्ही काही कार्यक्रम ठेवला नाही, हेच बिचारे आले, गाव कुठे सापडीत आले, एवढे पैसे दिले। याचा एक अर्थ मला हे मुद्दाम सांगायचं कारण एकच, आम्ही जर चांगले असू, आम्ही जर आमच्या कामावर प्रेम करत असू, तर अधिकारी काय पुढारी काय कोणी वाईट नाही आहे। आपल्याकडे प्रॉब्लेम का आहे? आम्ही चांगले नाही, आम्ही लोकांना नाव ठेवतो आणि मग आमचा विकास रोखतो। म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आता जग सुधारायचं, मोठाले पुस्तकं वाचायचं आणि मोठाले ग्रंथ वाचायची गरज नाही। आता एकच काम करायचं, मी कसा आहे, मला काय करायचं, बस एवढंच करायचंय। आता आपण आता लय थकलो तुम्ही आम्ही सगळे, आता वाचून वाचून ऐकून ऐकून अहो विश्वास बसत नाही, डोकं फुटायची बारी आली रोज ऐकून ऐकून, आता फायदा काहीच होत नाही। म्हणून
हे सगळं सोडून द्यायचं आम्ही आमच्या पुरतंच करायचं, माझाच विचार करायचा, मी कसं आहे, मी कुठं आहे, मला काय करायचं. मग मी सरपंच कशाला झालो, मी इथे जन्माला कशाला आलो, मी लग्न कशाला केलं, माझाच विचार करा, मला काय करायचं ते ठरवा, तुम्हाला सगळे उत्तर सापडतील असं माझं मत आहे. ही राजकीय GR 309 योजना आहे शासनाच्या. 25 वर्ष झाले मला तिथे, मी रात्रंदिवस काम करतो, मला दुसरं काम नाही. नीट आहे का, 25 वर्ष रात्रंदिवस काम करतो मी. देवाचे उपकार आहे, मला पोरग नाही, शेती नाही, दुकान नाही, ट्रॅक्टर नाही, धंदा नाही, काही नाही. उपकार आहे म्हणतो मी, ज्याला आहे त्यांना त्याचं पाहून घ्या, त्याचं काय चालू आहे. देवाचा आणखीन एक उपकार आहे, मला 5 पोरी आहेत, 5ही पोरीचे लग्न झाले, ज्याच्या त्याच्या घरी आहे, लेकर बाळ आहे, काहीच नाही, दोघंच हे घरात, काही टेन्शन नाही. एवढे पुरस्कार मिळाले, एवढे अधिकारी आले, एवढे लोक आले, मला अर्धी ग्रामपंचायत कळली. मग आता तुम्हाला किती कळले असेल तुम्ही तुमचं पहा. त्याच्यात एक नवीन फॅड निघालं, 2 वर्ष तू राह 2 वर्ष मी राह. अरे हे तर पागलपणाचा धंदा आहे. ते का बापाचा 7-12 आहे का वाटे करायला, तू घे काही मला दे काही. 25 वर्ष राहून जर आम्हाला पूर्ण ज्ञान होईना, पूर्ण सेवा देता येईना, तर 1-2 वर्षात तुम्हाला कसं काय करता येईल. हे मोठेपणासाठी, फुगीरपणासाठी जागा नाही आहे ती. सरपंचाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही सरपंच कशाने झाले हेच तुम्हाला माहित नाहीये. मी कशाची शपथ खाऊन सांगतो, तुमच्या आईची कूच चांगली आहे म्हणून तुम्ही सरपंच झाले, लक्षात ठेवा. त्याला तुम्ही कोणामुळे सरपंच नाही झाले दुसऱ्या, आणि त्याला डाग लागून देऊ नका. कोणी म्हणत असं दारू पाजल्यानं सरपंच झालं, पैसे वाटल्यानं झालं, भाजपचा होतं म्हणून झालं, काँग्रेसचा होता म्हणून झालं, सब खोटा आहे. आपल्या देशातल्या लोकशाहीत तुम्हाला कोणत्याही पदावर बाकीच्या साह्यानं जाता येतं. सरपंचच एक असं पद आहे का याला पूर्वपुण्य आईबाप स्वतःच कर्तव्य लागतं, दुसऱ्याचं नाही. खासदार कोणी होते साहेब, तिकीट दिलं की झालं खासदार. सरपंचाचं तसं नाही, याला पूर्वपुण्यच लागतं, तुमचं कर्तृत्वच लागतं. आणि आता ते दिवस आले तुमच्या हातात. पहिले तरी अडचणी होत्या, आता डायरेक्ट सरपंच आहे. मी लय दिवस झगडत होतो त्याच्यासाठी, यश आलं. अजून बऱ्याच अडचणी आहे ग्रामपंचायतमध्ये, त्याच्यावर आम्ही आमच्या परीने जिथं जेवढं होईल तेवढं सरकारकडून सोडायचा प्रयत्न करतो. तुम्ही तुमच्याच गावचं करा. आम्हाला सगळ्या संतांनी, राष्ट्रपुरुषांनी, गाथ्यांनी, सगळ्यांनी हेच सांगितलं. आत्ता जो सप्ताह चालू आहे ना, इथे ज्यांनी जागा दिली, सप्ताह चालू आहे, म्हणजे मला खूप आनंद झाला की त्यांनी ती जागा दिली. सप्त्यात आपल्याला इथे बोलण्याची संधी दिली, तुम्हाला येण्याची परवानगी दिली. पण यांना तरी काय करायचं आहे, तेच करायचं आहे. समाजाचं कल्याण म्हणजे काय, त्यांना तेच करायचं आहे, तुम्हाला तेच करायचं आहे, आम्हाला हेच करायचं आहे. पण आपले एकमेकाकडे तोंड नाही, कोण काय बोलतो आम्हाला कळत नाही. हे पहा, रात्री पण कीर्तनात समाज सुधारायचा आहे, आज दुपारा पण तेच काम आहे. रातची जे होते ते दुपारा आले नाही, दुपारा जे होते ते रात्री नाही. याचा अर्थ काय होतो की आमचा एकमेकात मेळ नाही. काम एकच आहे दोन्ही बी आहे. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं, तुकडोजी महाराजांनी तेच सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी तेच सांगितलं, संतांनी दुसरं काय सांगितलेलं हेच सांगितलेलं आहे. पण आमच्यापर्यंत योग्य मार्गाने पोहोचलं नाही, आम्हाला त्याचा अर्थ कळाला नाही. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणे. आत्ताच पुढारी झाडं लावायची म्हणते, आणि ते बी महाराज सोयरे म्हणले, सोयरे वनचरे म्हणले. खरा बीड जिल्ह्यात जेव्हा मी येतो मला लय आनंद होतो. मी शिवसाहेबाला पण बोललो, मला बीड जिल्हा का माहिती काय, मला लयच आनंद होतो. इथे इतके चांगले लोक आहे, माई शपथ खाऊन सांगतो मी. मी वारकरी संप्रदायात उपजात जन्माला आलेला माणूस आहे, 3 पिढ्या आहेत त्याने. मला 5ही मुलीची शपथ खाऊन सांगतो, मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही, हरामाचे 10 रुपये खात नाही. खोटं बोलत नाही याच्यासाठी सांगितलं की मला बीड मनापासून आवडतो. त्याचे कारण अनेक आहे. इथे एवढे इमानदार लोक आहे, इथे एवढे शिकलेले लोक आहे,
इथे एवढे वारकरी लोक आहेत, इथे एवढे कष्टाळू लोक आहेत, पण 2-5 थोड्या हलकटानं पुरा जिल्ह्याचा नाश काढला असं मला वाटतं. हा, मनापासून आवडतं मला बीड जिल्हा, मनापासून. तुम्हाला सांगू, मला माझ्या चांगल्या यशात सुद्धा बीड जिल्ह्याचा हिस्सा आहे. काय सांगावं तुम्हाला, खूप अधिकारी बीडचे मला चांगले भेटले, आम्हाला चांगलं मदत करून गेले. 2005ला प्रत्येक खातेदाराला 5-5 हजार रुपये बँकेचं कर्ज काढून संडास बांधलेलं माझं गाव आहे. 2005ला तुम्ही ध्यान करा, 2005ला प्रत्येक घरानं 5,000 रुपये बँकेचं कर्ज काढून संडास बांधलं, हागणदारी मुक्त झालं. आणि आता 15 वर्षाच्या बाद 12,000 रुपये सरकार देऊन बी गाव हागणदारी मुक्त होत नसन. ते 5-5 हजार रुपये द्यायला हातावर दिले होते एका बँक मॅनेजरना, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मॅनेजरनं. नुसतं 8 वर 1 सही केली, ते कर्ज दिलं. ते मॅनेजर बीड जिल्ह्याचे होते. म्हणून म्हणलं मी, मला बीड जिल्ह्याच्या लोकांनी खूप मदत केलेली, खूप. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, कुणाच्या भरोश्यावर बसू नका. 700 वर्षापूर्वी आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, आपली आपण करा सोडवणूक. तुम्ही तुमच्या गावची सोडवणूक करा, तुम्ही तुमचं काम करा. काय करायचंय आम्हाला? प्यायचं पाणी चांगलं पाहिजे, वापरलेलं पाणी जमिनीत जिरवलं पाहिजे, झाडं पाहिजे, संडास चांगला वापर पाहिजे, मुलाचं शिक्षण पाहिजे. 6वं एक काम आहे, घरात आई वडिलांनी नवऱ्या बायकोनं गोडीनं राहिलं पाहिजे. आता कोणी सरपंच विचारीन, साहेब नवऱ्या बायकोनं गोडीनं राहायला बी काही सबसिडी निघाली का? म्हणू शकते. आता लोकांना सबसिडी शिवाय काही पर्याय नाही, योजनाशिवाय काही पर्याय नाही. आम्हाला जगायचं. 84 लाख जीव आहे जगामध्ये, 84 लाख. कोणाला सबसिडी नाही आहे, कोणालाच योजना नाही आहे, याला जगते आराम करायला आहे, तरी याला परत नाही. तुम्हाला अजून एक वाईट गोष्ट सांगतो, वाईट शब्द मी ऐकायला तुम्हाला जड जाईन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं राज्य चांगलं होतं का आत्ताचं राज्य चांगले आहे? या 70 वर्षात जरा चांगला विचार केला तर प्रत्येकाचं उत्तर निघन, ते राज्य चांगलं होतं. मग मला सांगा, त्या काळात एकतरी योजना होती का? आता 309 योजना आहे. 309 दम लागतो सांगता सांगता. एका मीटिंग मध्ये मी म्हणलं 309 योजना आहे. एक आमदार साहेब बसले होते, ते म्हणे खरंच आहे का 309? म्हणलं काय तोंड एवढा याच्या पुढे? आता अरे तुम्हीच काढल्या ना म्हणलं त्या. तुम्हाला मी शपथ खाऊन सांगतो, या योजनामुळे बी 50% आमचा विकास रोखला. यानं ज्यादा वाटोळ झालं. काही गरज नसताना काढलं होय. जो तो ज्याचं त्याचं जगला असताना, पण माणसाला या कोवड्या घ्यायची सवय लागली ना. माझ्या इथे काही महिला अशा आहे, शेवंतबाई गायकवाड, मालमबाई कारले, ममताबाई मुचक, शेख जमीलाबाई, हे विधवा महिला आहे. यांना मुलगा नाही, यांना शेती नाही, मंजुरी करत्या. यानं 15 वर्षापूर्वी कर्ज काढून संडास बांधलं. कुठं लागलं त्याला काय? तीच बाई आज रोजाना जाती तर बिस्लरी बाटली बागलात घेऊन जाती. ग्रामपंचायत आरोचं पाणी मोफत देतं 20 लिटर. 4 प्रकारचं पाणी माझ्या इथं, साधं पाणी वेगळं, मध्यम पाणी वेगळं. 20 लिटर आरोचं पाणी एका घराला रोज. आणि आंघोळीला 5 ते 8 सकाळी गरम पाणी येतं नळाला. अहो मला तर वाटतं भारतात का कोणी गरम पाणी देत नसेल. ग्रामपंचायत देऊ शकते. आम्हाला लाकडं तोडू नका सांगणारे लई गुरुजी आहे, पण चुलीत काय झालं कोणताच गुरुजी सांगत नाही. म्हणून समाजाला नेमकं काय करायचं हे शिकवायची गरज आहे. माझी सरपंच ग्रामसेवकाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही त्या गावचे मायबाप आहे, तुम्ही त्या गावचे विठ्ठल रुक्मिणी हे लक्षात ठेवा. सरपंचांना नाराज व्हायचं नाही, ग्रामसेवकांनाही नाराज व्हायचं नाही. मनापासून काम करा, हातात हात घालून काम करा आणि ग्रामसेवकाला जीव लावा. मी कायम सांगत असतो, तुम्हाला 33 कोटी लोक देवाचं दर्शन घ्यायचं असलं तर ग्रामसेवकाचं पोट फाडून पहा. तुम्हाला दुसरीकडे ते कुठं कोणत्या देवाचं दर्शन व्हायचं नाही. 33 कोटी देवाच्या पोटात आहे.
म्हणून ह्या माणसाला सांभाळून घ्या, समजून घ्या, त्रास देऊ नका. ग्रामसेवकाच्या पाठवून हात फिरा. ग्रामसेवक गावात ऑफिसला आलात, एक कप चहा पाजा, दुखत नसलं तरी त्याच्या बायकोचं बरं आहे का विचारा. कारण करता का, आपलं काम त्याच्याशी आहे ना. त्याच्याशी गोड बोला, त्याला का पिसाळला आणि केलं, मग तो म्हणतो मला पंचायत समितीला मिटिंग आहे, मोबाईल बंद. हा त्याचा दोष नाहीये साहेब. फोन कायम बंद ठेवीन, एखादा चुकून मुकून लागला एखाद्या वेळेस कधी, ते अंदाज पाहिजे कोणाचा आहे. धोरणे असलं तर बरं आहे, नाही तर त्याला सांगा मावशी वारली, मी राखील चाललो, मी फलाण्याच्या मवतील चाललो. पूर्वी पाहुणे मारून टाकले ते ना, एक पाहुणा ठेवला आणि एक पाहुणा. हे का करतो ग्रामसेवक? आम्ही त्याला तसं करायला भाग पाडतो. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, ग्रामसेवकाला जीव लावा, तुम्ही जीव लावा. ग्रामसेवकाशिवाय शक्यच नाही. हे दोघं एकाच ठिकाणी बसलं पाहिजे. बरं, त्याला पूर्ण माहिती आहे, सरपंचाला किती माहिती आहे. 25 वर्षात मला अर्ध नाही कळलं, तुम्हाला किती कळलं असेल. मग हे कसा मेळ खायचा? म्हणून ग्रामसेवकाचा सल्ला घ्या. ठीक आहे, अधिकार तुमचा वापरा, निर्णय तुम्ही घ्या, पण विचार तर त्याचा घेता का नाही. हे काय करायचंय साहेब, हे कसं करायचं, हे कोणत्या नियमात बसायचं, हे कसं केलं होतं का, याला काय करायचं. मग त्याच्यासाठी स्मार्ट व्हिलेज मध्ये भाग घ्या, संत गाडगे बाबा मध्ये भाग घ्या. तिथे तुम्हाला शिकायला मिळतं, पुरस्कार बी मिळतो, पैसे भरावे लागत नाही. सगळे रस्ते प्युअर ब्लॉकचे. गावात रस्त्यावर घरापुढे फळाची झाडं लावलेली मी, सीताफळे, पेरू आहे, नारळ आहे. रस्त्याला पोरं नारळ तोडून खाते गावात, विश्वास बसत नाही. एकदा येऊन पहा. स्मशानभूमीत 110 जांभळीची झाडं आहे. मला एक जणांनी विचारलं, एवढ्या जांभळी काऊन लावल्या हो स्मशानभूमीत? म्हणलं, मी लहानपणी एक गोष्ट ऐकली होती की माणूस जांभूळ पडलं ना, जांभळी झाडाखाली झोपला, त्याच्या तोंडात पडलं पाहिजे तेव्हा तो खाईन. तर मी असा विचार केला, बा जर इकडे तोंड असलं तर मग कसं व्हायचं, म्हणून दाट लावले 110. मग कुठं झोपला त्याच्या तोंडात पडलं पाहिजे. ते इतका माणूस आनंदी झाला हो. मी गावगाव जातो, लोकांना सांगतो फळाचे झाडं लावा, तर लोक म्हणते आमच्या गावची पोरं ठेवायचे नाही. अहो, पोरासाठीच लावायचे फळाची झाडं. एवढा जर पोराच्या कटाळा आहे तर एवढं कुठं नाही केलंच कशाला? मग काय गरज होती त्याची? काय गरज होती? अरे आमच्या पोराने सीताफळ खाल्ले, पेरू खाल्ले, जांभूळ खाल्ले, आमचं काय बिघडलं? आणि पैसा शासनाचा. म्हणजे आमचे विचार कुठं आले तुम्ही विचार करा. मला हे सांगायचं कारण पहा, शासनाच्या योजनेचा फायदा गावातल्या लोकांना मिळतो, आम्हाला जळजळ होती म्हणलं आम्ही माणूस राहिलो का? 24 तास लाईट आहे माझ्या इथं, सेपरेट सबस्टेशन आहे गावाला, वीज चोरी नाही, वीज बिल थकबाकीत नाही, सगळ्या शेताला रोड आहेत, 100% लोक टॅक्स भरते. टॅक्स भरणाऱ्याला अजून एक सुविधा आहे, मोफत पिठाची गिरणी आहे वर्षभर. इथं महिला मंडळ बसलेलं आहे. ग्रामपंचायतीने टॅक्स भरणाऱ्याला आणखीन काय सुविधा दिल्या वर्षभर माहिती आहे? सगळ्या डाळी काढून देतो आम्ही मसनीना, सगळे मसाले काढून देतो वर्षभर, पापड करून देतो वर्षभर, शेवाय करून देतो वर्षभर, बटाटा चिप्स करून देतो वर्षभर, आणि कोणत्याही धान्याचं तेल काढून देतो वर्षभर. ग्रामपंचायत हे ग्रामपंचायत हे काम करू शकते किंवा ग्रामपंचायतचे काम आहे आम्हाला असं वाटतच नाही, आम्ही विचारच करीत नाही. मी आता एक ट्रॅक्टर घेतला, 10-15 दिवसांनी मोठा ट्रॅक्टर आहे 11 लाखाचा, सगळ्या गावची शेती करायला कमी रेट मध्ये. करा ना, काय फरक पडतो? आम्ही अजून ते 8चा आन रहिवासी याच्या बाहेरच जाईन. बघ त्याच्यातच आहे. अहो, ग्रामपंचायत काही पण करू शकते. मी नाशिक जिल्ह्यात एका ग्रामसेवकाला, सरपंचाला असंच सांगितलं होतं. मी म्हणलं कोणताही धंदा करा, सहज निघलं होतं. म्हणलं पेट्रोल पंप साठी अर्ज करा, जागा असेल तर मिळवा, पेट्रोल पंप घ्या तुम्ही. अर्ज केला त्यांनी, केलं ऍप्लिकेशन. माझी पक्की गॅरंटी आहे त्या ग्रामपंचायतीला पेट्रोल पंप मिळणारच आहे.
आम्हाला धंदे करायचे, आम्हाला कामं करायचे, उत्पन्न वाढवायचं आणि त्या उत्पन्नातून लोकांना सुविधा द्यायच्या. काय आहे त्याच्यात? काहीच अवघड नाही ना. हो, हेच सांगण्यासाठी आम्ही रोज कुठं ना कुठं जातो. कलाम साहेबांनी शपथ दिली होती तेव्हापासून जातो. 4000 गावामध्ये गेलो असं ना आतापर्यंत. 15 लाख किलोमीटर प्रवास झाला माझा. 7-7, 8-8 दिवस घरी जाणं होत नाही. पण घरी काही कोण नाही लफडं म्हणून बरं आहे. रात्री बायको फोन करती, एकदा चौकशी करती, सकाळी एकदा चौकशी करती, ना चहा घेतली का, गोळ्या घेतल्या का. आपण जर हाव म्हणलं मग ती कपाळाला ठपका मारून घेते. म्हणजे हाय बा आपला माणूस आहे काय, कुचकलं नाही. याचा सगळ्या राज्यात जातोय. मी गर्व म्हणून सांगत नाही, मी वस्तुस्थिती मांडतो तुमच्या पुढे. शिवसाहेब बोलत होते तेव्हा मला फोन आला. कुठून आला माहिती आहे? जम्मूला 4 दिवस आणि काश्मीरला 4 दिवस बोलवलं. 7वी शिकलेलं पोरग तुमच्या मराठवाड्यातलं, जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेलं, तिकडे काही नापास करीत नाही म्हणून 7वी झालेलं. हे ग्रामपंचायत सदस्य केंद्र सरकार मार्फत जम्मू काश्मीरला बोलू राहिले, तिथे चांगलं काम करण्यासाठी. काय करू शकतो सरपंच सदस्य माहिती आहे? काही होऊ शकतो. करणे करे तो नराचा नारायण म्हणते ना, ते यालाच म्हणते. नारायण म्हणजे काय? 4 हाताचा नारायण, 10 मुंडक्याचा नारायण राहतो का? आम्हाला ना समाजकार्य कळलं नाही ना आम्हाला परमार्थही कळला नाही. आणि आमच्या गुरुजींना आम्हाला कधी कळून द्यायचा प्रयत्न केला नाही. आम्हाला चुकीचं शिकवलं, चुकीच्या रस्त्यानं नेलं, अर्धवट शिकवलं, म्हणून प्रॉब्लेम झाले हे सगळे. त्याच्यासाठी आमचा गुरुजी चांगला पाहिजे. आता चांगला गुरुजी तर बाजारात भेटत नाही, मग याला काय इलाज आहे? आपणच होय आपला गुरु. तुम्ही कोणत्याही गुरुजीच्या आणि कोणत्याही पुढाऱ्याच्या आणि कोणत्याही अधिकाऱ्याच्या भरोश्यावर बसू नका. तुमचा तुम्ही गुरु व्हा. त्या बीड जिल्ह्यात एवढे अधिकारी हो, त्यांचं तुम्ही मदत घ्या. खूप चांगले पोर आहे तुमच्या जिल्ह्यात. मी परवा चंद्रपूरला गेलो होतो, तिथे ढाकणे साहेब म्हणून PI होते, कार्यक्रमाला आले होते. अहो एवढं भारी बोलणं, एवढे विचार चांगले त्यांचे. तुमच्या तालुक्या औरंगाबाद बीड तालुक्यातलेच खूप अधिकारी आहे, खूप. आणि तुम्ही अधिकाऱ्याकडे जा, इथल्या अधिकाऱ्याकडे जा, तुमच्या अधिकाऱ्याचा सल्ला घ्या. अधिकारी लय मदत करते. मला अधिकाऱ्याने लय मदत केली. जे नियमात बसत नाही ते नियमात बसून देते, हा ना. आणि त्यांच्या संग पंगा घेतला ना तर नियमात असलं तरी नियमाच्या बाहेर काढी देते. म्हणून अधिकाऱ्याचे संग पंगा घ्यायचा नाही. साहेब म्हणायचे, त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा. करा तुम्ही मनापासून करा. आमचं BDO असन, CO साहेब असन, डिप्टी CO असन, सगळ्या विभागाचे असतील, लय मदत केली, भयानक मदत केली मला. हो विचारायचे मला फोन करून, साहेब तुम्हाला हे पाहिजे का, तुम्हाला हे योजना घ्यायची का. म्हणजे अधिकारी पण चांगले राहते ना. आपण चांगले आहे ते सगळे चांगले, पुढारी चांगले, आमदार चांगले, खासदार चांगले नाही असं नाही. आपण त्याच्यासाठी चांगले व्हायला पाहिजे. आपण त्यांचे वाईट गुण चर्चेत आणतो, वाईट गुणावर चर्चा करतो, वाईट गुण रोज पेपरात वाचतो. आपल्याला तेच दिसतं ना, आपण तसंच वागायचा प्रयत्न करतो. आमदार खासदाराच्या गोष्टी, मंत्र्याच्या गोष्टी वेगळ्या आहे. सरपंच असं करून करून काय करीन, खाऊन खाऊन काय करीन. ग्रामसेवकाला माझी आज जोडून विनंती आहे की ते एकदा सदस्याला समजून सांगा, इथं काही खायची लुटायची जागा नाही. काय खाते काय मिळेल हो. कोणतं सरपंच पैशावाला झाला खाऊन खाऊन. अहो सगळ्यांना बापदादाच जिंकलं, ते नुसतं पोकळ मोठेपणा आहे तो. म्हणून न खाता चांगलं गावासाठी आम्ही करू शकतो, सुविधा देऊ शकतो. या प्राथमिक सुविधा द्या ना. प्यायला पाणी चांगलं पाहिजे. काय अवघड आहे त्याच्यात? संडासचा वापर अवघड काय आहे? झाडं लावणं काही, याला लय पैसे लागत नाही. पोराचे शिक्षण, वापरलेलं पाणी जमिनीत जिरवणं, हे काय करायचं माहित नाही. एक पिढी 9 पिढ्याचं पाणी बर्बाद करते. दरवर्षी दुष्काळ दुष्काळ म्हणून राहिले, पाणी खाली खाली चाललं. नाश किती करतो माहिती आहे आम्ही. 2000 लोकसंख्येचं गणित असलं तर तुमच्याजवळ कागद पेन आहे, तुम्ही पहा. ते पाणी घेते किती, नाश करते किती. एक माणूस खेड्यातला जरी असला तर मिनिमम 50 लिटर पाणी घेतो. आंघोळीला 50 लिटर पाणी घेतलं, आंघोळीला किती चिटकलं आणि वायाला किती गेलं. कपडे धुवायला 15 लिटर पाणी घेतलं, कपड्याला किती चिटकलं आणि वायाला किती गेलं. भांडे धुवायला 15 लिटर पाणी घेतलं, भांड्याला किती चिटकलं, वायाला किती गेलं. अहो 45 लिटर वायाला घेतलं 50 लिटर पैकी.
मग पाणी घ्यायचं नाही का आम्ही? जरूर घ्या, पण वापरलेलं पाणी जमिनीत जिरवा पुन्हा. त्याला 2,500 रुपये देते सरकार. खरं सांगा, ते खड्डे करायला 2,500 रुपये लागते का? बरं रोज काही काम आहे का त्याच्याशी? काहीच नाही ना. एक प्लास्टिकचा ड्रम घ्या झाकणाचा, एक खड्डा करा, एक पाईप जोडून द्या त्याला, आणि त्या ड्रमला छिद्र पाडा. 1,000 रुपयाचा ड्रम येईल, 200-400 रुपयाचे खड्डे होईल. 1,500 रुपयात तुमचं शौच खड्डा होऊन जाईल. 1,000 रुपये तुम्हाला खर्चाला राहील. पण आम्हाला योजना कशी घ्यायची ते कळत नाही, त्याचा फायदाही कळत नाही. आमच्यात बेबनाव नाही, सरपंच सदस्यात बेबनाव नाही. 8-8, 9-9 सदस्य कशाला पाहिजे? मी आता सरकारकडे मागणी, मग 5च्या वर ठेवूच नको, खलकवत. हा ना, काय आपल्याची सारे, पण आता बोलू नाही बोलायची गोष्ट आलं या. काय करते? काय केलं तर 5 वर्षात मग ग्रामपंचायत माहित नाही, कधी जात नाही. ग्रामसेवकच धाडते शिपायला, घरून मिटिंगच्या सह्या आणतात. हे लपून चालत नाही साहेब, हे सत्य गोष्टी आता. ह्या किती दिवस लपायच्या हे आता? काय ते? आता तुमचं औषध तुमच्या घरी नाही सापडलं एवढ्या दिवसात लोकांना, मला कसं सापडल? कळलं की नाही? तुमचं औषध तेच म्हणलं मी तेच सांगितलं. तुमच्या घरच्याला नाही सापडलं, तुमच्या गावातल्याला नाही सापडलं, मला कसं सापडलं तुमचं औषध? मी तेच सांगून राहिलो. मी मागे सरकलो 2 पावलं. तुम्हाला औषधच नाही जगात, तुम्हाला नाही बाबा. बस बस, लिमिट ठेवली, इज्जत ठेवली, खाली बसा. जेवढा वरून काळा आहे त्याच्यात आपट आतून काळा. हा, 4,000 गावात गेलोय साहेब, रोज रात्रंदिवस हिंडतोय. 15 लाख किलोमीटर प्रवास आहे. सगळ्या तयारीनिशी असतोय. मजाक नाही आहे काय? सुरुवातीपासून मी काय बोललो ध्यान करा. मजाल नाही कोणाची बोलायची हे शब्द. एकटा भास्कर पेरे बोलू शकतोय, कारण काम केलेलं आहे. पोरीची शपथ खाऊन सांगितले, मी कधी खोटं बोलत नाही, हरामाचे 10 रुपये खात नाही. या 2 गोष्टीवर माझी ताकद आहे. भले भले गार झाले, मला त्याच्याशी घेणंच नाही. प्रश्न माझा तो नाही, तुम्हाला इलाजच नाही. तुमचा बीड जिल्ह्यातला आत्ताचा सैनिकचा पोरगा आहे, माझ्याकडून नंबर घ्या. बीड तालुक्यातलाच आहे. परवा दिवशी मला फोनवर बोलत होता, पहा सुट्टी काढून येणार आहे माझ्याकडे, जाताना नंबर घ्या त्याचा. तुमच्या इथलाच पोरगा आहे. त्याने युट्यूबवरती ते बॉर्डरवर ऐकलंय भाषण आणि गाव पाहिलं. तुमची भावना जी आहे ना साहेब, तिला सलाम आहे, पण तुमचा रस्ता जो आहे ना तो चुकीचा आहे, लक्षात ठेवा. आम्हाला मुखपाट आहे, आणि ज्याला माणसं कळत तो सरपंच होऊ शकतो, दुसरा नाही. आणि मी 5 वेळेस सरपंच झालो. किती माणसं कळत असेल मला? मी माणूस पाहिल्यावर नखापासून केसापर्यंत ओळखितो. सरपंचा इतका हलकट माणूस ह्या गावात जन्माला आला नाही देशात अजून. नंबर 1चा हलकट राहतो सरपंच, आणि मी 5 वेळेस सरपंच झालो. किती हलकट असेल? भयानक डेंजर माणूस असतो सरपंच, भयानक. अहो साहेब, नवऱ्याचं मतदान एकीकडे, बायकोचं मतदान एकीकडे करतो. ती काही साधी गोष्ट आहे कधी? काही ही कला दुसऱ्याला नाही येऊ शकत, ही त्यालाच येऊ जाणी. पण ती कला, ते शस्त्र तो ग्रामविकासासाठी वापरत नाही, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. नाही तर त्याच्याकडे लई ताकद आहे, भयानक ताकद आहे साहेब. निवडणुकीच्या काळात पहा, रात्रात झोपत नाही ते. बीडला ने, पाटोद्याला ने, तालुक्याला ने, रात्री ने, काळ्या पिवळीत घाल, साडूला फोन कर, मेवण्याला फोन कर. माळकराला दारू पाजली तर त्यानं काय होतं घे म्हणे. एवढा डोकेबाज सरपंच आहे, त्याला विकास काही यायचा नाही का? येऊ शकतो, पण तो करत नाही, तो घाबरतो. सगळ्यात आमच्या सरपंचाचं घाबरणं कुठं माहिती आहे का? पुढच्या वेळेस लोक मला निवडून देतील का नाही, याला घाबरते सरपंच. कशाला पुढच्या वेळेसची वाट पाहता? 5 वर्ष तुमच्या हातात आले, करून मोकळं व्हा ना. आणि पुढच्या वेळेस जरी गावानं निवडून द्यायचं ठरवलं तुम्हाला, पण वरच्यानं फारम भरूस तर ठेवलं पाहिजे ना. तो कधी तिकीट कापून घेईन तर पत्र लागून द्यायचं नाही.
मग आहे त्या काळात चांगलं करा. योगायोगाने आज महिला मंडळ आहे, महिला मंडळाची साथ घ्या. यांच्याकडे फार ताकद आहे, शक्ती आहे. गावागावात तिचा उपयोग करा. महिलाला लक्ष्मी म्हणलं जातं, आम्हाला लछातरी म्हणते का? नाही म्हणत. यांचा उपयोग करून घ्या गावासाठी. सगळा त्रास महिलाला आहे गावात. टोटल जेवढा ग्रामपंचायतचा संबंध हा महिलाशी निगडीत आहे. म्हणून यांचा पण सहभाग गावागावात घेतला पाहिजे. अजूनही संडास वापर कमी आहे. अहो तुम्हाला सांगतो, 2 मिनिटं उशीर झाला, रक्त लघवी खराब होतं. संडासला जायला उशीर झाला तर म्हणून ते घरात पाहिजे. जेव्हा जायचं तेव्हा जाता आलं पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, गंमत म्हणून तुम्ही पहा. माशी असते, माशीला 6 पाय असते आणि एका माशीच्या पायाला 6000 जंतू चिटकते. एका माशीच्या पायाला 6000 आणि 6 पाय राहते तिला. ती माशी जर कोणाच्या संडासवर बसली आणि उठून आली आणि आमच्या भाकरीवर बसली तर आम्ही काय करतो? भाकर खातो का फेकून देतो? खातो ना. मग तुम्हाला आता उलट याचं अपोजिट उदाहरण सांगतो. समजा स्वतःच्या संडासमध्ये सुईचं टोक बुडिलं, टाचणीचं स्वतःच्या संडासमध्ये, आणि ते भाकरीला लावलं, ती भाकर आपण खाऊ का? काहून? आता सुईचं टोक मोठं का 6 पाय मोठे? मग ते खातो हे नाही खात. काय कारण? ते त्याला कळलं नाही आणि हे त्याला कळलं. म्हणून प्रबोधनाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे, शिकायची गरज आहे. त्याच्यासाठी कार्यशाळा आहे. इथं एक मोठा फाल्ट झाला बीडकरांनो. सुईचं टोक बुडवलं, ते आपलं आपलं होतं. आता माशी उठून आली, ती कुठून आली आणि कुठून नाही आली? हरामखोर भाजपचं आहे का काँग्रेसचं आहे का राष्ट्रवादीचं आहे काय पता आहे का? ते आम्ही खातो, इकडं भांडणं करतो, पार्टिशन करतो, आणि गावात कोणाचा संडास कोणी खातो. मग जर तुम्हाला दुसऱ्याचा संडास खायचा नसेल, याला काय इलाज आहे? घरोघर जाणे, लोकांना विनंती करणे, त्यांच्या पाय पडणे, बाबा हो इतके दिवस आम्ही खाल्लं, आता बस झालं, आता हे बंद करा. म्हणून सरपंच ग्रामसेवकाने एवढ्या योजना आहे, एवढा पैसा आहे आपल्याकडं, त्याचा चांगला उपयोग करा. शिवसाहेबांची खूप इच्छा आहे चांगलं गावं, चांगला तालुका करण्याची. माझी तुम्हाला खाजगीत एखाद्या सरपंचाला, ग्रामसेवकाला विनंती आहे, तो जर तुमची काम करायची तयारी असेल, सुटसुटीत गाव असेल, तर साहेबाला एक पत्र द्या आणि साहेबाला दत्तक घ्यायला लावा ते गाव. शिवसाहेबाला कल्याण होऊन जाईल, कल्याण. पण तुमची काम करायची इच्छा पाहिजे. सगळ्या योजना पैसा तुमच्या दारात येईल, सोपी गोष्ट आहे, पण तुम्हाला पुढे जायची तयारी पाहिजे. जर तुम्हाला लपून राहायची सवय असेल तर मग होणार नाही. समोर जा ना, लपता कशाला? आणि माझं एक अजून एक मत आहे, माझ्या सगळ्यात जवळचा मित्र सरपंच, सगळ्यात दुश्मन माझा सरपंच. ज्याला काम येतं त्याने सरपंच पदावर राहा, आणि ज्याला करता येत नसेल त्याने घरी आई बापाचे हातपाय दाबा. मला विरोधी लोक करून देत नाही, मला गावातले लोक करून देत नाही. फार्म भरला गायला? कोण गेलं होतं बाबा तुला उठायला? तेव्हा तो झोपला नाही. लढायचं, रडायचं नाही. आम्हाला काय शिकवलं महाराष्ट्रातला इतिहास? लढायचं, रडायचं नाही. जिजाऊ म्हणली का शिवाजी महाराजाला, कुठं जातो भाऊ ते अफजल खानाकडं, ते तो लय मोठा आहे, तू लय लहान आहे. जर असं म्हणलं असते जिजाऊ तर काय झालं असतं आमचं? नाही, छावणीत जाऊन पोट फाडलं. असे सरपंच लागते आम्हाला. सरपंच मजाक नाही, ती काहीच्या काही ताकद आहे साहेब, काहीच्या काही कल्पनेच्या पलीकडची ताकद आहे ती. म्हणून सरपंच ग्रामसेवकाला मी आज माझे हात जोडून कळकळीची विनंती, हातात हात घालून काम करा. ग्रामसेवकांनी सगळ्या सदस्याला समजून सांगावं, समजून सांगायची गरज आहे. हो, माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाहीये, अजिबात नाही. मी त्याच्या लय खिलाफ आहे. पुनर्जन्म मला मान्य नाही. पण जर कदाचित आसन तर या जन्मात मी माणूस म्हणून जन्माला आलो, सरपंच म्हणून राहिलो. पुढच्या जन्मात देवाने मला बाई करावून ग्रामसेवक करावं, मग लय इच्छा आहे. हा ना, खरं ना, लय काम करीन मी, लय काम करीन. सरपंचाचा अनुभव घेतला मी, ग्रामसेवक कसं काम करू शकतो ते बी बाई होऊन.
काही करू शकतो आपण. मला तुम्ही हिंमत का हारता हेच कळत नाही. काही होऊ शकतं. मी काय करतो हे सांगायला गेलं ते फुगीरपणा वाटतं म्हणून मी गोष्टी सांगायच्या टाळतो. या 1 वर्षात 2 वर्षात जेवढे पंचायत समितीचे मेंबर आहे, जेवढे जिल्हा परिषदचे सदस्य आहे महाराष्ट्रातले, याचे सगळ्याचे ट्रेनिंग घेतलं मी पुण्याला. मी ग्रामपंचायत सदस्य. धीरूभाई अंबानींना 250, रिलायन्सवाल्यांना 250 गावं घेतले देशभरात. किती? देशात 250 गावं घेतले. केंद्राला प्रस्ताव दिला का आम्हाला या गावचा विकास करायचा आहे. त्याच्यासाठी अधिकारी नेमले. 1,00,000-1.5 लाख रुपये पगार आहे ते एका अधिकाऱ्याला. मग केंद्र सरकारला विचारलं काय करायचं त्या गावासाठी योजना. केंद्र सरकारने सांगितलं हैदराबादला NIRD संस्था आहे तिथे जाऊन तुम्ही मार्गदर्शन घ्या. मग ते हैदराबादच्या NIRD संस्थेशी निगडीत झाले आणि त्या NIRDनं मला बोलवलं त्या 250 लोकांना ट्रेनिंग द्यायला. श्री श्री रविशंकर 250 गावं घेतले देशात. त्या 250 लोकांना ट्रेनिंग दिले. हा फुगीरपणाचा विषय नाही. कशातून घडलं? मी माझं काम मनापासून केलं, प्रेमाने केलं, माझ्या कामावर प्रेम केलं, त्याच्यातून जे मला अनुभव आला ते लोक पुढे मांडतो. झालं. याच्यापेक्षा काय? माझ्याकडे काय डिग्री आहे का? मी काय प्राचार्य आहे, डॉक्टर, इंजिनियर आहे? काय नाही. माझ्या गावचं मी काय डिझाईन बनवलं असं करायचं तसं करायचं काय नाही. साधं सोपं आहे. जसजसा पैसा येईन, जसजसं आपल्याकडं गरजा पडन तशा तशा पद्धतीचं आपण गावात काम करायचंय. आपल्या गरजा पाहून काम करायचं आहे. म्हणून माझी सरपंच ग्रामसेवकाला मनापासून हात जोडून विनंती, एकदा गाव ऑफिसमध्ये बसा, सगळ्या सदस्याला घेऊन बसा आणि कामाचा राग आणि कटाळा करायचा नाही. वास्तविक पाहता शासनाचे जेवढे नियम आहे ना त्याच्यातले चांगले खूप आहे, किचकट खूप आहे. त्याच्यातले ग्रामसभा एक आमच्या डोक्याला ताण आहे. अहो मी तर भर मंत्रालयात म्हणलो होते ग्रामसभा ठेवताच कशाला पाहिजे ग्रामसभा. समजा मुख्यमंत्री साहेबांनी ग्रामसभा घ्यायची ठरली महाराष्ट्राची तर काय होईल? आणि ग्रामसभेचा जन्म कशातून झाला तुम्हाला सांगतो. आमच्या नाकर्तेपणातून ग्रामसभेचा जन्म झाला. सरपंच सदस्य ग्रामसेवकाच्या नाकर्तेपणातून ग्रामसभेचा जन्म झाला. आम्ही दर महिन्याचा खर्च दर खातेदाराला घरी देतोय. ग्रामसेवक साहेब नीट ऐका, दर महिन्याचा खर्च दर खातेदाराला घरी पाठवतो. काफी एक कशाला येईन ते ग्रामसभेला? काय ग्रामसभेचा संबंध? म्हणून काम करताना नियोजन करा. जसं साहेबांनी सांगितलं CCTV कॅमेरे 42 सगळ्या शाळेत आहे, अंगणवाडीत आहे. मास्तर झोपतच नाही, खाली बसतच नाही, दिसतं ना ग्रामपंचायत मध्ये. हो, विज्ञानाची जोड लावा त्याला. तुम्हाला गावचा विकास करायचा असेल, संतांचे विचार, स्वतःचा कष्ट आणि विज्ञानाची जोड, ते गावचा विकास होतो. संतांचे विचार लय महत्वाचे, त्याच्यासाठी कीर्तन ऐकायचंय आणि विज्ञानाची जोड. विज्ञानाशिवाय पर्याय नाही. वायफाय हे सगळ्या गावात बसवलेलं, सगळ्या कर्मचाऱ्याला थंब आहे. याच लागत अंगठा द्यायला. तलाठी असू, पोस्टमन असू, इंजिनियर असू, लाईनमन असू, पोस्टमन असू, सगळ्याला या लागतं. आणि ग्रामसेवक साहेबाला नमस्ते करायला लागत त्याला, हा ना. त्याच्यामुळे ग्रामसेवकाला आडनाव माहीत झाले, माणसं माहीत झाले. नाही तर गावगाव पहा तुम्ही, तलाठ्याच्या हाताखालच्याला तलाठी म्हणते, तलाठीच माहित नाही. मासिक मिटिंगला सगळ्याला कंपल्सरी आहे. शासनाचे जेवढे अधिकारी यांनी यायलाच पाहिजे. ग्रामसेवक म्हणजे त्या गावचा मुख्य सचिव आहे. आम्हाला आमच्या पदाची किंमत कळा ना कोणाला, म्हणून प्रॉब्लेम आहे. 4 पत्राचे ऑफिस का 20 वर्ष काढले मी. 2 वर्ष झाले तर ऑफिस बांधलं. आता 1.5 कोटी रुपयाचं ऑफिस बांधलं मी ग्रामपंचायत. कोणी पाहिलं असं इथलं? कोणी पाहिलं का? बऱ्याच जणांनी पाहिलं. 1.5 कोटी रुपयाचं सेन्सॉरचे दरवाजे आहे त्याला.
हात लावायची गरज नाही. माणूस जवळ गेला दरवाजे उघडतो, माणूस मध्ये गेला दरवाजे बंद होते. 3 दरवाजे उघडवर माझा ग्रामसेवक दिसतो, बोक्याच्या बोक्या बसलेला आहे, एसीत बसलेला आहे, एसीत. माझी लय दिवसाची इच्छा होती माझा ग्रामसेवक एसीत पाहिजे. का नको? मला का तुमच्या इथून नाही दिसली एसी? दिसली नाही? नाही दिसली मला. मी बसलो साहेबांच्या केबिन मध्ये. होऊ शकतं, मला काय म्हणायचं, होऊ शकतं आणि करायला पाहिजे. माझे संडास बाथरूम मध्ये सेन्सर आहे. संडासचा दरवाजा उघडा, फॅन लागतो, लाईट लागते, तुम्ही बाहेर आले बंद होऊन जातं. नळ पण सेन्सरचे, नळाखाली हात घातला पाणी येतं, हात काढून घातला नळ बंद होते. याच्या मागे कारण आहे. ज्या वेळेस आपण बेसिनवर जातो त्यावेळेस आपला हात खराब असतो म्हणून बेसिनवर जातो. तुम्ही नीट बारकाईने लक्ष द्या. आमचा हात खराब आहे, आम्ही बेसिनवर गेलो, आम्ही आधी काय करतो? तोटी फिरवतो, म्हणजे तोटी खराब करतो. आमचा हात खराब आहे ना, तोटी खराब केली, खाली हात धुतले आणि उजून तोटी बंद केली, उजून ते खराब हाताला धरलं, तिथे झालं का नाही? आम्ही लय पुढे जायचंय आपल्याला. मी पहिले सांगितलं, अजून आम्ही संडास 8 टन रहिवाशातच आहे. खूप विकास करायचा आहे. जग परवा दिवशी मी याला पाहिलं, दुबई मधलं एक टॅक्सी निघाली, सत्य घटना आहे. एक ऍप आहे, तुम्ही बटन दाबा, तुम्ही कुठं उभा आहे तुम्हाला कुठं जायचं, टॅक्सी तुमच्यापाशी येऊन उभं राहती. दरवाजा उघडतो, तुम्ही टॅक्सीत बसायचं. तुम्ही जिथे तुमच्या खात्यातून पैसे कटते तेवढं भाडं, पैसे द्यायचे नाही, बँकेतून कटून जाते. तुम्हाला जिथे जायचं तिथे ती टॅक्सी जाती, उभा राहती, दरवाजे उघडतो, तुम्ही खाली उतरायचं, निघून यायचं. ड्रायव्हर नाही आहे टॅक्सीत, टॅक्सीत ड्रायव्हर नाही आहे. आमच्याकडे ड्रायव्हर आहे, 3 बार त्याला सांगा इथं उतरायचं तर दुसरीकडे सोडितो. जग लय पुढे गेलं. मी आतापर्यंत 22 देशात गेलो असं अभ्यास करायला, पाहायला, शिकायला. जग लय पुढे गेलं, खरं सांगतो, लय पुढे गेलं. आमच्याकडे सगळं धन दौलत संपत्ती असताना आम्हाला का खाता येत नाही? भाज्या 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 भाज्या, एवढ्या भाज्या आहे आमच्यापाशी. एक भाजी रोज केली जर बदलून बदलून खाल्ली तर 3 वर्षाला नंबर येईन, एवढ्या भाज्या आहे आमच्यापाशी. 1000 भाज्या आहे. तरी आमच्या घरात किरकिर होती का रोज तेच करती, रोज तेच करती. मग काय आमचं, काय आम्हाला कधी कळावं काय प्रॉब्लेमच काय आमचा? 1000 भाज्या आहे साहेब, 1000. पण आम्ही आमचा नाश केला. तर यवतमाळ मध्ये कापसावर एंडोसल्फान मारून 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 जमिनीतून उतरून विहिरीत उतरलं. हे समाजाला लई शिकवायचं आहे आम्हाला. आता आमची कोबी खराब झाली, मेथी खराब झालं, दूध खराब झालं. एका सर्वेक्षणामध्ये आईचं दूध सुद्धा खराब निघालं. मग आता आम्ही काय खायचं, कसं जगायचं? मग याला दुरुस्त कोण करू शकतो? फक्त सरपंच, ग्रामसेवक, दुसरं कोण नाही. माझं चॅलेंज आहे साहेब, पंतप्रधान एखाद्या गावात 15 दिवस राहिले तरी गाव सुधारायचं नाही, पण आमच्या सरपंच ग्रामसेवकाने मनावर घेतलं तर गावाचा नकाशा बदलू शकतो, 100% बदलू शकतो. बदला. माही तुम्हाला हात जोडून विनंती आहे कळकळीची. मी माझा अनुभव सांगतो. लोक तुम्हाला चांगलं म्हणते, वाईट म्हणते, काय करते त्याचा विषय नाही, तुम्ही करू शकता. माझे लय कडक नियम आहे, मी ऐकत नाही लोकांचं. आता पार्किंगला पैसे लावले मी. 2 व्हीलरला 1000, 4 व्हीलरला 2000, 6 व्हीलरला 3000. सरकारी जागेवर लावायचे तर पैसे भरा चालायचे. जन्माच्या नोंदी घ्यायच्या बंद केल्या पोरायच्या. माझ्या अफलातून जी आर राहतो मग ते म्हणे पोराच्या नोंद नाही घ्यायची. आमच्या ऑपरेटर ग्रामसेवक मग कसं काय व्हा? म्हणलं ज्याचे लग्न व्हायला त्याच्याच पोराच्या नोंदी घ्या, बाकी जायचे नको, आपल्याला ज्याला जायची कामा नका करू. ते म्हणे कसं काय? म्हणलं त्याचं लग्न झालेलं माहित नाही, पोरं कुठून आणले त्यानं? मग आता लोक लग्नाच्या नोंदी करायला लागले, तसे विवाह नोंदी कर म्हणलं करीत नाही ते. सरपंचानं त्याचं डोकं वापरायचं नो. लग्नाची नोंद नाही, पोरं कसं काय लिहितो? मग कोणी येतं सांगत हे याचं पोरगण, ती त्याची मायन, तो त्याचा बाप लिहि, आम्ही लिहितो.
टोटल रहिवासी भरून घेतले कॉम्प्युटरमध्ये. आजच्या घडीला जेवढे तेवढे जन्मतारखा, आधार कार्ड, सगळं त्याचं जे मशीन बघून निघन तोच रहिवासी माझा. मनाने रहिवासी लिहायचं नाही. जन्माला आला, नोंद झाली, मेला तर कमी झाला. गाव मोठाले होत चालले, सरपंच नवीन येत चालले. आम्हाला कुठं रहिवासी माहिती आहे? एखादी बाई काल परवा लग्न झालं आमच्या गावात आली, तिला रहिवासी द्यायचं की नाही द्यायचं? आता तिचं लग्नच झालेलं माहित नाही, मग तिला द्यायचं कसं काय रहिवासी? बांधकाम परवानगी 5 रुपये स्क्वेअर फीटना पैसे घेतो मी सरपंच साहेब. 9 मिस्त्री गौंडी आमचीच आहे. एका गौंड्याला 1200 रुपये फी आहे वर्षाची, आम्ही घेतो गौंड्याकून. आणि त्याच गौंड्यानं गावात काम करायचं, दुसऱ्यांनी यायचं नाही. गावातल्या लोकांना गौंडीच मिळत नाही, बांधकाम परवानगी घ्याच लागती. प्रत्येक विकणाऱ्याला परमिशन घ्यावं लागतं गावात. हे आमचे कायदे आम्ही ठरवायचे. अजून आम्ही वरून असं आलं, वरून GR आलं, याच्यातच आहे. वरून नाही येत काही, खालून वर पाठवायचं. आता हे वरून यायचं बस झालं. आम्ही करू आमच्या गावासाठी, लोक कल्याणासाठी. तो कायदा खरा, तो GR खरा आहे. मला कुठे घेऊन चला मी हेच सांगन. आमच्या घटनेत तेच सांगितलेलं आहे. समाजाच्या कल्याणासाठी जो निर्णय घेतला जातो तो खरा निर्णय आहे. कोणा एखाद्यानं बसून घेतला असेल तिथे तो आम्हाला मान्य नाही. तुम्हाला माझं एक उदाहरण सांगतो, सत्य. एकदा काय झालं, आमच्या इथे एक राशन दुकानदार होता आणि तो जास्त भावाने राशन विकत होता. त्याला 2दा वॉर्निंग दिली, सत्य घटना आहे, की हे सरकारच्या भावाने विकायला पाहिजे. तो काही विकीना. तहसीलदारला आणलं, सांगितलं, म्हणलं साहेब हे प्रकरण असं आहे, हे मला काही आवडत नाही. याला एक तर दुकान बंद करायचं, नाही तर मग शासनाच्या भावाने विकायला लावा. तो माणूस काय तयार होईना. तो मग त्याचं दुकान काढून घेतलं, दुसऱ्याला दुकान दिलं. त्या दुकानदारानं काय केलं, साऱ्या गावचे राशन कार्ड त्याच्या घरात होते, टाकले जाळून त्यांना राग. मग गावाला राशन कार्डच नाही. तहसीलला एक पत्र दिलं की बा माझ्या गावच्या लोकांना राशन कार्ड द्या. आता तहसील आहे ती तुम्हाला माहिती आहे का नाही? जन्माला काही मागितलं तर मौतीलाच देतील ती. त्याने काय कार्ड दिलं नाही. मग या नवीन दुकानदाराला राशन वाटायचं तर कसं वाटायचं? गोंधळ निर्माण झाला ना. मावशी थोडं शांत. मग तो दुकानदार आला माझ्याकडे आणि म्हणे दादा राशन वाटायचं तर कसं वाटावं? म्हणलं अडचण आहे झाली. मग काय केलं आम्ही, 2-2 रुपये डायऱ्या आणल्या दुकानातून. सगळ्या लोकांना सांगितलं 2 रुपये डायरी आणा, तुम्हाला कार्ड करून देतो. लोकांना डायरी आणल्या 2-2 रुपयाच्या. त्याच्यावर माणसं लिहिले, सगळ्या घरातल्याची नावं, मोठे एवढे, लहान एवढे, एकूण एवढे. ग्रामपंचायत सही शिक्का आणला, माझी स्वतःची सही केली, डायरी देऊन टाकली. येणारं राशन गावातली लोकसंख्या सम प्रमाणात वाटून टाकायचं. म्हणजे 3000 किलो गहू आले, 30 क्विंटल, 3000 लोकसंख्या आहे, 30 क्विंटल गहू आले, मानसी 1 किलो होते, वाटून टाक. राशन दुकान चालू झालं, लोकांना वाटप चालू झालं. 2 वर्ष चाललं त्या डायरीवरती वाटायचं काम. 2 वर्ष. राखेल, साखर, गहू सगळं. एकदा काय झालं, एका गावातल्या पोराची घरभरणी होती. त्यानं शेजाऱ्याच्या 7-8 डायऱ्या गोळा केल्या आणि मला राखेल आणायचंय म्हणे घरभरणीला जास्त. आणि त्यानं 50-60 लिटर राखेल गोळा केलं, ते 70 लिटर, आणि घरला घेऊन चालला. तेवढ्यात पोलीसची गाडी आली आणि त्याला पकडलं. तुम्ही पहा, मोठा विचित्र खेळ झाला तो. आता पोलीसच्या गाडीनं म्हणे राशनचा माल एकूण घेऊन चालला काळ्या बाजारात. ते म्हणे साहेब माझ्या घरी घरभरणी आहे, मी त्यासाठी आणलं. पोलीस काय ऐका ना, मी घरी नव्हतो. आणि ते पोरगं मला काय म्हणलं नाही. केस झाली त्याच्यावर, केस कोर्टात गेली, वर्षभर केस चालली. त्या पोरांनी सांगितलं कोर्टात, वकिलाने, साहेब म्हणे आम्ही चोरी नाही केली, आम्ही बऱ्याच लोकांच्या डायऱ्या गोळा केल्या आणि राखेल आणलं म्हणे. माझ्या घरी कार्यक्रम होता, ते राखेल म्हणे. ते आता डायऱ्या गोळा केल्या म्हणल्यावर ते दुसरा वकील म्हणे डायऱ्या गायच्या. कोर्ट म्हणे कशाच्या डायऱ्या? मग डायऱ्या द्यायला कळा ना. मग त्यानं सांगितलं आम्हाला ग्रामपंचायतनं डायऱ्या दिल्या म्हणे साहेब वाटपासाठी गावात, त्या डायऱ्या. मग ते दुसरा वकील म्हणे सरपंचाला काय अधिकार त्या डायऱ्या द्यायचं?
काढली आम्हाला नोटीस. सरपंचाला बोलवलं कोर्टाने, डायरेक्ट काय भानगड तुम्ही दिलं. मग मी सांगितलं कोर्टाला, आम्ही दिलं म्हणलं साहेब त्या, कारण पहिल्या दुकानदारानं राशन कार्ड जाळून टाकले, नवीन तहसीलनं नवीन राशन कार्ड दिले नाही, मग गावात राशन वाटायचं कसं. मी जिम्मेदार माणूस आहे गावातला. काही दंगल होऊ नये याच्यासाठी मी प्राथमिक उपचार म्हणून डायऱ्या काढल्या आणि लोकांना सुव्यवस्थित राशन वाटप केलं. आता 2 वर्ष झाले कार्ड नाही आले राशनची, त्याला मी जिम्मेदार आहे का. नाही, ज्या दिवशी कार्ड येईल त्या दिवशी आम्ही आमच्या डायऱ्या जाळून टाकू म्हणलं साहेब. कोर्टाने शाबासकी दिली. कोर्टाने वा सरपंच म्हणे काय ग्रामपंचायत भारी आहे म्हणे, तुम्ही मनापासून ते डोकं लावलं म्हणे, मनापासून डोकं लावलं, तुमचं अभिनंदन आहे म्हणे. मला तुम्हाला काय सांगायचं लक्षात आलं की आम्ही ठरवलेलं लोक कल्याणाच्या लोकहितासाठी घेतलेला निर्णय हा खरा कायदा आहे. मग किती बदल करायचा असला तर काय हरकत नाही. माझं ग्रामपंचायतचं ऑफिस पाहिलं, 12 लाख रुपयाचं ऑफिस येते, शासनाचा 12 लाखाचा निधी. डिझाईन कसं आहे शासनाचं, मी तसं बनवलं का नाही बनवलं. तुम्ही 12 लाख द्या बाबा, वरचे पैसे आम्ही टाकू, पण डिझाईन कसं पाहिजे आम्ही पाहू. सांडपाण्याची व्यवस्था माझी मी डिझाईन पासून बदलून घेतलं. प्रत्येक गोष्टीत आम्हाला डिझाईन बदलता येतं. शासनाचं अमुक डिझाईन आहे तसंच करा असं काही कायदा नाहीये. पण तुम्हाला शिवसाहेबांची परवानगी घ्या लागेल, डेप्टी शिवची परवानगी घ्या लागेल, त्यांना ते पटवून द्यावं लागेल की साहेब अशाच्या ऐवजी हे असं करणं जास्त फायद्याचं आहे. आमच्या गावची भौगोलिक परिस्थिती अशी आहे, त्याच्यामुळे याच्या ऐवजी आम्हाला याला परमिशन द्या. पण आम्ही स्वतः काही ठरवत नाही, स्वतः काही निर्णय घेत नाही. शासनाचं असं आहे असं ठरवून टाकतो आणि मग त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम येतो. माझी सरपंच ग्रामसेवक सदस्याला सर्व अधिकाऱ्याला विनंती आहे की मनापासून काम करा, आपापले गाव चांगले करा. होऊ शकते एकदा माझं गाव या, माझं गाव पहा, युट्यूबवर पहा, आमची वेबसाईट आहे पाटोदा 2001, त्याच्यावर पहा. माझा नंबर पाहिजे तर नंबर घ्या, कधी मला फोन करून या. मी शक्यतो घरी राहत नाही, पण तुम्ही जरूर या. 24 तास माझं ग्रामपंचायत उघडं असतं. 9405 64 64 64 माझा नंबर आहे. 9405 64 64 64 माझा नंबर आहे.